एकंदर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. बातमी आहे बीड मधली. बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी समाजाचं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये सध्या गेवराईमध्ये भव्य रॅली काढण्यात आली आहे. आमदार पंडित समर्थक आणि हाके समर्थक आमने सामने आल्याच्या नंतर हाके हे पहिल्यांदाच गेवराईमध्ये आता दाखल झालेत आणि या रॅलीमध्ये हजारो ओबीसी कार्यकर्ते सहभागी झालेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तितकाच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात. विकास, यामी नक्कीच आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वीच याच गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित जे आहेत त्यांचे समर्थक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी झालेला होता. मात्र त्याच्यानंतर जर पाहिलं तर अवघ्या 15 दिवसांमध्येच आता या ठिकाणी त्याच या जे चौक आहे त्याच चौकामध्ये सध्या लक्ष्मण हाके यांचं हे मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते. मोठ्या संख्येने गेवराई शहरामध्ये ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे आणि संपूर्ण गेवराई शहरामध्ये लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून हे शक्ती प्रदर्शन होत असल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्या ठिकाणी हा मोठा राडा यापूर्वी झालेला होता त्याच ठिकाणी आता लक्ष्मण हाके यांनी दंड थोपटत एक वज्रमुठ जी आहे ती पुन्हा एकदा दाखवलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त लावण्यात आलेला होता. यात माध्यमातून जर पहिले पाहिलं आपण तर यापूर्वी गेवराई शहरामध्ये लक्ष्मण हाके यांना मज्जाव करण्यात आलेला होता, कारण की आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके हे दोघेही जे समर्थक आहेत ते आमने सामने आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या गेवराई शहरामध्ये मोठा बंदोबस्त लागलेला आहे. बाग, पिंपळगाव आणि रेवकी देवकी या दोन्ही भागामध्ये आता लक्ष्मण हाके यांची ही सभा जी आहे ती देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये त्यांची सभा देखील गेवराईमध्ये होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा पुढचा दौरा जो आहे तो होणार आहे. मात्र तत्पूर्वी हे शक्ती प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळत आहे. धन्यवाद विकास सविस्तर माहितीसाठी. बातमी आहे